नाशिकमधील अनेक उच्चशिक्षित युवकांना नोकरीसाठी पुणे, बेंगलोर अशा शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागते। नाशिकमध्ये IT पार्क नसल्यामुळेच युवकांची अशी ओढाताण होते। हीच बाब लक्षात घेऊन मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे आणि तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी आडगाव परिसरात IT पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी घेतली होती। या IT पार्कसाठी आडगाव शिवारात जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा देखील झाली होती। आडगाव शिवारात 365 एकर क्षेत्रात IT पार्क उभारण्यासाठी सर्वप्रथम महापालिकेची स्वमालकीची 10 एकर जागा आरक्षित करण्यात आली। त्यासाठी परिसरातील जागा मालकांकडून एक्सप्रेस ऑफ इंटरेस्टद्वारे प्रस्ताव मागवले होते। यात 50% जागा IT पार्कसाठी, 20% जागेवर निवासी क्षेत्र, 5% जागेत ॲम्युनिटीज तर 5% जागा व्यवसायासाठी असा प्रस्ताव देण्यात आला होता। या प्रस्तावाला जागा मालकांनी देखील प्रतिसाद दिला। त्यानंतर महापालिकेने मार्च 2022 मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत IT परिषदही घेतली। या परिषदेत TCS, CNTEL, क्रेडिट सिस, इन्फोसिस, विप्रो, KPIT अशा राष्ट्रीय स्तरांवरील 15 कंपन्यांनी सहभाग घेतला होता। मात्र त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यामुळे या IT परिषदेला सरकारी पातळीवरून काही मदत मिळणार नाही यासाठी प्रयत्न झाले। परिणामी या IT पार्कच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खोडा घातला गेला। मात्र केंद्र सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून IT हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधांसाठी 20 कोटी रुपये मंजूर केले। या पार्कमुळे नाशिकमधील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे। शहरात 2 लाख रोजगार निर्माण होतील। मुलांना IT हबसाठी मुंबई, पुणे, बंगळुरूला जाऊ लागू नये, त्यांना आपल्या शहरातच चांगल्या पगाराची नोकरी मिळावी या तळमळीने मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे आणि तत्कालीन महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी IT पार्कसाठी अतोनात मेहनत घेतली। या संदर्भातील पाठपुरावा अजूनही सुरू आहे। महायुतीचे सरकार येताच प्राधान्याने IT पार्कच्या दिशेने पाऊलं टाकले जातील। भाजपने हा IT पार्क मंजूर केलेला असतानाही विरोधी पक्षातील नेते आपल्या भाषणांमध्ये नाशिकमध्ये IT पार्क करण्याच्या बाता मारत आहेत। आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे म्हणतात ते यालाच। नवीन झालेला घोषित झालेला DCPR मध्ये आज तरतूद आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण IT पार्क ग्रीन झोन वरती सुरू करू शकतो। परंतु मला माहिती आहे की जरी महाराष्ट्रामध्ये काही अडचणी आल्या, महाराष्ट्रातून काही काम करताना ह्या IT पार्कला, कारण आमच्या नाशिकचा विकास जर IT पार्क झाला तर तो पुणे आणि मुंबईच्या सारखा वेगाने होऊ शकेल। आज आमचे अनेक विद्यार्थी त्यांच्या वयोवृद्ध आई वडिलांना सोडून कोणी पुण्यात जातंय, कोणी हैदराबादला जातंय, कोणी बंगलोरला जातंय, कोणी परदेशात जातंय। आणि हे IT पार्क इथं सुरू झाल्यानंतर आमच्या सन्माननीय महापौरांनी सांगितलं की 2 लाख युवकांना ह्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि नवीन झालेला घोषित झालेला DCPR मध्ये आज तरतूद आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण IT पार्क ग्रीन झोन वरती सुरू करू शकतो। परंतु मला माहिती आहे की जरी महाराष्ट्रामध्ये काही अडचणी आल्या, महाराष्ट्रातून काही काम करताना ह्या IT पार्कला, कारण आमच्या नाशिकचा विकास जर IT पार्क झाला तर तो पुणे आणि मुंबईच्या सारखा वेगाने होऊ शकेल। आज आमचे अनेक विद्यार्थी त्यांच्या वयोवृद्ध आई वडिलांना सोडून कोणी पुण्यात जातंय, कोणी हैदराबादला जातंय, कोणी बंगलोरला जातंय, कोणी परदेशात जातंय। आणि हे IT पार्क इथं सुरू झाल्यानंतर आमच्या सन्माननीय महापौरांनी सांगितलं की 2 लाख युवकांना ह्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे। आणि 3 महत्त्वाच्या ज्या काही योजना महापौर साहेबांनी सांगितल्या, IT पार्क, लॉजिस्टिक पार्क आणि BOT मध्ये काही तत्व ते पुढे नेत आहेत, ह्याच्या माध्यमातून महानगरपालिकेचं उत्पन्न देखील वाढणार आहे। तसं IT पार्क आमचं पुढे यशस्वी होण्यासाठी आपण IT पार्कचं पालकत्व स्वीकारावं। आपण मंत्री महोदय आहात, येणाऱ्या IT पार्कसाठी निश्चित स्वरूपामध्ये आम्ही महानगरपालिका म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी रेड कार्पेट देऊ त्यांना। आणि त्यांना कुठल्याही अडचणी ह्या ठिकाणी IT पार्क सुरू करण्यासाठी येणार नाही ह्यासाठी व्यासपीठावरती बसलेले सर्वजण आम्ही कटिबद्ध राहू एवढं सांग। नामांकित कंपन्यांनी सुद्धा इथे नाशिकला जवळजवळ येण्याचं कबूल केलेलं आहे। शहरासाठी महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प
जेवढा लवकरात लवकर ते सादर होईल संपूर्ण त्या दिशेवर प्रयत्न करावे. माझ्या समोर आता जे नावं आलेले आहेत त्यामध्ये TCS कंपनी आहे, डेलॉइट कंपनी आहे, सिंटेल आहे, क्रेडिट स्विस आहे, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, KPIT आहे आणि नाशकातल्याही बऱ्याचशा कंपन्या या ठिकाणी त्यांनी चांगला असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक.